नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं अतुल सर इंग्लिश क्लास या युट्यूब चॅनलवर स्वागत. पहा, आज सेशन मध्ये तुम्हाला काही गोष्टींचं तयारी करायला सांगणार आहे. म्हणजे ह्या दोन गोष्टींची तुम्ही तयारी करा. त्याच्यामध्ये तुमचे 100% तुमचे इंग्रजी ग्रामरचे कन्सेप्ट लपलेले आहेत, पण ते दिसायला खूप सोपे आहेत. तुमचा त्याच्या दैनंदिन वापरामध्ये त्याचा वापर आहे, पण तुम्ही काय काय वेळेला काय होतं की तुम्ही ते वापरताना गोंधळून जाता की नक्की याचा वापर कसा करायचा. राईट. मग त्यासाठी आधी समजून घ्या की वाक्यातील तो काय प्रमुख शब्द आहे, जे त्याच्याबद्दल सांगणार आहे ते आहे तुमचं टू बीचं रूप. हे तुमचं काय आहे, वाक्यातील प्रमुख शब्द आहे. त्याशिवाय तुमची वाक्यरचना बनणारच नाही. जसं की बघा, आय एम अ बॉय. आता हे एम आहे, हे तुमचं काय प्रमुख क्रियापद आहे, त्याला टू बीचं रूप पण म्हणलं जातं. राईट. आता ह्यांचा वापर कसा आहे बघा. काळ बनवण्यासाठी ह्याचा उपयोग पडतो. काय? काळ बनवण्यासाठी. पहिला काळ बनवण्यासाठी. त्याच्यानंतर आहे प्रयोग बदलताना मदत करतात. म्हणजेच तुमचं ऍक्टिव्ह वॉइस आणि पॅसिव्ह वॉइस सगळ्यात महत्वाचा भाग आहे. ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह. ऍक्टिव्हचं ज्यावेळेस तुम्ही रूपांतर पॅसिव्ह वॉइस मध्ये करता त्यावेळेस तुम्हाला हे एम, इज, आर, वॉज, वेअर काय असेल त्यांचा तुम्हाला वापर करावा लागतो. त्याच्यानंतर आहे तिसरं काय आहे, प्रश्नार्थक. म्हणजेच WH आणि वर्बल क्वेश्चन बनवताना ह्यांची तुम्हाला सगळ्यात जास्त गरज पडते. त्याशिवाय तुमचे WH क्वेश्चन आणि वर्बल क्वेश्चन कधीच बनणार नाहीत, हे लक्षात घ्या. नंतर चौथं आहे नकारार्थी वाक्य बनवताना. नकारार्थी वाक्य बघा, आय एम नॉट अ बॉय. तुम्ही हे वाक्य आय नॉट अ बॉय असं बनवणार का? नाही. आय एम नॉट अ बॉय म्हणजे तुम्हाला नकारार्थी वाक्य बनवताना पण ह्याची गरज पडते. कशाची? ह्या टू बीच्या रूपांची. मग आता हे काय झाले, टू बीची रूप दोन प्रकारामध्ये विभागली गेलेली आहेत. बघा कोणते कोणते तुमच्या लक्षात येईल. दोन विभागात विभागली गेली आहेत. एक म्हणजे तुमचं काय, प्राथमिक क्रियापदे, म्हणजेच प्राथमिक सहाय्यकारी क्रियापदे, त्याला आपण काय म्हणणार, प्रायमरी ॲक्झिलरीज. हा पहिला भाग. आणि दुसरा जो आहे मॉडल किंवा मॉडल्स ॲक्झिलरीज. बघा ह्या दोन्हीमध्ये फरक आहे. ह्यांचं तुम्हाला आता मी सांगितलं. आता मॉडल्सचं काय बघा, ह्याचं तुम्हाला आधी लक्षात आलं पाहिजे की हे नक्की कुठं वापरलं जातं. बघा हे कुठं वापरले जातात. ह्यांच्या साह्याने मनस्थिती लिहून घ्या. मनस्थिती. दुसरा आहे तुमची परवानगी. नंतर आहे, याला आकड्याने टाकत मी असंच लिहितो, हे कशाचं आहे तुमचं मॉडल्सचं. ओके. मनस्थिती, परवानगी, नंतर आहे शक्यता, नंतर आहे बंधन, अपेक्षा, नंतर आहे आशा, नंतर मानसिक कल्पना, नंतर विचार प्रकट करणे. काय? विचार प्रकट करणे. बघा हे जेव्हा बघा ह्यांचा वापर ह्याच्यासाठी होतो, पण जेव्हा तुम्ही मॉडल्स वापरणार त्याच्यातनं काय दर्शवलं जातं, मनस्थिती, परवानगी, नंतर काय शक्यता, बंधन, अपेक्षा, आशा, मानसिक कल्पना आणि विचार प्रकट करणे, हे त्यातनं तुम्हाला सोपं जातं. मग आता हे कोणते कोणते ते पहा. तुम्हाला 3 गट करून देतो, मग तुमच्या लक्षात येईल. बघा पहिलं आपण ह्याचं पाहूया. कशाचं?
प्रायमरी हे लिहून पुसून टाकतो. पहिला आपण पाहूया प्रायमरी. मग प्रायमरी मध्ये बघा 2 गट करू आपण. प्रेझेंट. मग प्रेझेंट साठी कुठले कुठले आहेत? एम, इज आणि आर. ओके. नंतर आहे हॅव आणि हॅज. त्याच्यानंतर पहा काय डू आणि डज. हे काय ना प्रेझेंट साठी येणार. आता बघा ह्याच्यात गडबड काय की आय असेल तर काय वापरायचं ह्यांच्यापैकी. बघा आय असेल तर काय वापरायचं? एम, ही, शी, इट आणि नेम असेल तर काय? इज. आता परत आय, वी, यू आणि दे असेल तर तुम्हाला काय वापरायचं? हॅव. ही, शी, इट आणि नेम असेल तर काय? हॅज. आता डू डज बघा सेम. आय, वी, यू, दे असेल तर काय? डू आणि ही, शी, इट, नेम असेल तर काय? डज. आलं लक्षात? हे क्लिअर झालं प्रेझेंटचं. आता ह्याच्यानंतर आहे तुमचं काय? पास्ट. कशाचं? प्रायमरीचं सांगतोय पास्ट. आता पास्ट मध्ये तुम्हाला काय वापरायचंय? वॉज आणि वर. नंतर येतं डीड. नंतर येतं तुमचं हॅड. आता ह्या दोन्हींसाठी तुम्ही कुठलाही करता घेऊ शकता, असं काय त्याला बंधन नाहीये. म्हणजे तुम्ही आय, वी, यू, दे, ही, शी, इट आणि नेम कुठल्याही करताना तुम्ही डेट किंवा हॅड वापरू शकता. पण वॉज वेअर मध्ये तसं नाहीये. बा लिहून देतो. आय, ही, शी, इट. नेम असेल तर काय वापरायचं तुम्हाला? वॉज. आणि वी, यू, ते असेल तर काय? वर. म्हणजे थोडक्यात की करता तुमचं अनेक वचने असेल तर वर, एक वचने असेल तर वॉज. पण भूतकाळात इथं पण सेम. एक वचने असेल तर इज, अनेक वचने असेल तर आर. ह्याच्यात पण सेम. हॅव. एक वचने असेल तर हॅव, सॉरी अनेक वचने असेल तर हॅव आणि एक वचने असेल तर हॅज. ह्याच्यात पण सेम. एक वचने असेल तर डज आणि अनेक वचने असेल तर डू. हे सगळं तुमचं काय? प्रायमरी एक्झिलरीज आहेत हे सगळे. यांचा वापर पण मी तुम्हाला सांगितलेला आहे. आता ह्याच्यानंतर येऊ आपण मॉडेल्स. खूप महत्वाचा पार्ट आहे हा. नेहमी पोरांचा इथंच गोंधळ होतो की प्रायमरी कुठले आहेत आणि मॉडेल्स कुठले आहेत, एक्झिलरीज कुठले आहेत हे लवकर लक्षात येत नाही. बघा इथं लिहून देतो, तुम्ही ते पाठच करा. ओके. त्याशिवाय तुमच्या हे लक्षात येणार नाही. लिहून घ्या. कॅन, कुड, शुड, मस्ट, वुड. ह्या दोघांना मी थोडंसं सेपरेट ठेवतो. ओके. नंतर आहे मे, हॅव टू, हॅड टू, विल हॅव टू. आता हे जे कॅन बघा ज्यांना मी टिक मार्क करतोय ना, ते तुमचे काय डिफेक्टिव्ह वर्ब्स. त्यांना काय म्हणलं जातं? डिफेक्टिव्ह वर्ब्स. इंग्लिश ग्रामर मध्ये कुठले कुठले बघा. कॅन आहे, कुड आहे, नंतर शुड आहे, वुड आहे, नंतर आहे तुमचं मस्ट आहे, नंतर त्याच्यामध्ये तुमचं माईट पण येतं, नंतर आउट टू. हे जे मी टिक मार्क केलेले आहेत आणि मे, हे काय तुमचे डिफेक्टिव्ह वर्ब्स. काय? डिफेक्टिव्ह वर्ब्स. आलं लक्षात? आता हे जे तुम्ही हेल्पिंग वर्ब्स पाहिलेत, म्हणजे ह्याला तुम्ही मॉडेल एक्झिलरीज पण म्हणू शकता आणि हेल्पिंग वर्ब्स पण म्हणू शकता. आता ह्याच्यामध्ये यांचा
कर्त्यांमध्ये वापर काय, तुम्ही ह्यांच्या आधी कुठलाही कर्ता घेऊ शकता. जसे की बघा, ही कॅन, असं काही त्याला बंधन नाहीये. आय कॅन, शी कॅन, इथं एक वचने अनेक वचने असा काही गोंधळ नाहीये. आता ह्यांच्या पुढे तुम्हाला नेहमी काय करायचं, वर्बचं फर्स्ट फॉर्म, ह्यांना पण वर्बचं फर्स्ट फॉर्म. चालेल, क्लिअर. आता बाकीचे आहेत 5, ते पण लिहून देतो. हे लक्षात आलं तुमच्या डिफेक्टिव्ह वर्ब्स. आणि यांच्या पुढे काय होतं, कर्ता कसा येतो, कर्ता तुम्ही कुठलाही घ्या, हे तुम्ही तिथं वापरू शकता. फक्त तुम्हाला ह्याच्यामध्ये तुम्हाला तो थोडासा नियम वापरावा लागेल. कुठला, हॅव आणि हॅजचा, जो तुम्हाला प्रायमरी मध्ये लिहून दिला होता ना, आय वी यू दे असेल तर हॅव आणि ही शीट नेम असेल तर हॅज, तो नियम तुम्हाला ह्या हॅव टू मध्ये वापरावा लागेल, बाकी कुठंच नाही. घ्या त्यानंतरचं पहा, would have, would have, might have, must have, would have. आता इथं तुम्ही कुठलाही कर्ता घेऊ शकता. आय शुड हॅव, ही कुड हॅव, हे की नाही, शी माइट हॅव. लक्षात, तुम्ही कुठलाही कर्ता घेऊ शकता, असं काय बंधन नाहीये. पण ह्याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय, वर्बचं थर्ड फॉर्म वापरायचंय. बघा, हे पाहिले आपण मॉडल ऑक्झिलरीज आणि कुठल्या कर्त्याला काय येतं हे सगळं तुम्हाला सांगितलेलं आहे. बघा, हे 2 मॉडल ऑक्झिलरीज तुम्ही तोंड पाठच करा, ह्याच्याशिवाय तुमचं ग्रामरचं कुठला कन्सेप्टच क्लिअर होणार नाही. लिहून घ्या, पाठ करा. ह्याच्यामध्ये काय डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, आणि पुढील सेशनमध्ये आपण असंच एखादा कन्सेप्ट घेऊन येऊ ग्रामरचा. तर तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.